नांदगाव खंडेश्वर येथील संघर्ष युवा संघटन व मोक्षधाम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षी 201 वृक्षाची लागवड अविकसित असलेल्या चांदूर रेल्वे रोड लगतच्या हिंदू स्मशानभूमी येथे करण्यात आली होती। तर यावर्षी 501 रोपटे लावून 201 वृक्षांचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। मागील 1 वर्षापासून नांदगाव खंडेश्वर येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये संघटनेच्या वतीने श्रमदान व स्वच्छता अभियान राबवण्याचा उपक्रमही हाती घेतला। श्रमदानातून लोकवर्गणीतून संघटनेने स्मशानभूमीचा कायापालट केलेला आहे। तर यावर्षी त्यांनी चक्क वृक्षांचा वाढदिवस साजरा करून पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यात आला। 14 जुलै रोजी नांदगाव खंडेश्वर येथील ITI जवळील हिंदू स्मशानभूमी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वीरेंद्र जगताप उपस्थित होते। या दरम्यान ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका प्रवीणा देशमुख, नवनियुक्त ठाणेदार पारवे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गुरुमुळे यांचा यावेळी सत्कार संघर्ष युवा संघटन व मोक्षधाम समितीच्या वतीने करण्यात आला। यावेळी नारायण वैष्णव, राजेश पाठक, डॉक्टर वीरेंद्र खापरी, डॉक्टर सुनील इंगळे, डॉक्टर मंगेश पचगाडे, डॉक्टर अमित सवालाके, धनंजय पोहेकर, राजेश जाधव, नगरसेवक अक्षय पारसकर, राजू शेंडे, आशिष ढवळे, सतीश सवालाके, सागर सवालाके, राजेश दिवेकर, प्रदीप ब्राह्मणवाडे, आशिष जंगले, अक्षय गुल्लाने, नगरसेविका सीमा जाधव, रेखा नागोलकर, संघर्ष युवा संघटनेचे आशिष खंडार, दिनेश शेळके, सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, मंगेश देवडे, निखिल भेंडे, रुपेश भोयर, वैभव कोंडवते, सुधाकर कोंडवते, भीमराव इंगोले, ऋषी भेंडे, निखिल भेंडे, अभिषेक चौरागळे, शिवा पंधरे, प्रीतम देशमुख, महेश नागापुरे यांच्यासह संघटनेचे असंख्य महिला व शहरातील गणमान्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। नांदगाव खंडेश्वरवरून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।